सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तरुणाच्या खून प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह दोघांना अटक। जुन्या वादातून अंबप येथे तरुणाचा खून केल्याप्रकरणी हर्षद दीपक दाभाडे वय वर्ष 19 राहणार माळवाडी अंबप आणि शफीक उर्फ जोकर शौकत मुल्ला वय 19 राहणार राजे गल्ली आनंदनगर कोडोली या दोघांसह एका अल्पवयीन मुलाला स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानं ताब्यात घेऊन त्यांना पुढील तपासासाठी वडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले। यातील मयत यश किरण दाभाडे यांचा सोमवार दिनांक 2 रोजी सायंकाळी 5:45च्या सुमारास पाण्याची टाकी अंबप येथे खून झाला होता। या खुनाची नोंद वडगाव पोलीस ठाण्यात झाली होती। वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी गुन्हे अन्वेषणच्या पथकाला खुनाचा तपास करून खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या। या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने 2 पथकं तयार करून खून झालेल्या ठिकाणी आणि आजूबाजूच्या परिसरात माहिती घेऊन तपास सुरू केला। या तपासात यश दाभाडे याने हर्षद दाभाडे याला 1 वर्षापूर्वी मारहाण केली होती। यश याच्यावर मारहाणीचा गुन्हा झाल्यानं त्याची कारागृहात रवानगी झाली होती। तो अल्पवयीन असल्यानं काही दिवसात कारागृहातून बाहेर आला होता। तेव्हापासून हर्षद यशवर चिडून होता। सोमवार दिनांक 2 रोजी यश हा अंबप येथे आलेला असताना पाण्याच्या टाकीजवळ बसला असताना मोटरसायकलवरून आलेल्या हर्षद यानं आणि त्याच्या 2 साथीदारांनी यशला धारदार शस्त्रानं मारहाण करून त्याचा खून करून पळून गेले होते। आरोपींनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर तभी तो दुश्मन जलते हैं हमारे नामे अशी पोस्ट केल्यानं अंबप गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। या पथकाला तपासात मिळालेल्या माहितीनुसार या खुनातील आरोपी वारणानगर येथे असलेल्या विजय चौकात येणार असल्याची माहिती मिळाली असता त्या परिसरात सापळा रचून तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिल्यानं पुढील तपासासाठी वडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय।